महिलांच्या सप्तगुणांना वाव मिळावी या हेतूने जागर स्त्री शक्तीचा या संकल्पनेतून राहणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहणारमधील माऊली ग्रामसंस्था या महिलांच्या बचत गटाच्या पुढाकाराने शहरातील अंजूर फाटा परिसरातील अनमोल मार्केट जवळील चरणीपाडा मैदानात आम्ही भिवंडीकर महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। सदर महोत्सव 4 जानेवारी रोजी ते 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 11 पर्यंतच्या वेळेत सुरू राहणार आहे। तसेच या महोत्सवाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। दरम्यान महोत्सवावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी स्पर्धा व खेळाचे आयोजन केले गेले आहे। दरम्यान महिलांसाठी दररोज लकी ड्रॉ ठेवला जाणार असून बक्षीस म्हणून पैठणी आणि सोन्याची नथ दिली जाणार आहे। तसेच महोत्सवामध्ये बचत गटातील स्त्रियांना आणि निम्न आर्थिक स्तरातील घटकांना निःशुल्क स्टॉल देण्यात येणार आहेत। यासह माऊली ग्रामसंस्था बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले दागिने, साबण, मसाले व इतर विविध वस्तू या प्रसंगी विक्रीसाठी ठेवले जाणार असून तालुक्यातील महिलांनी या महोत्सवाला भेट देऊन एक पाऊल उद्योगाच्या दिशेने टाकण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी आयोजक महिला बचत गटाने सांगितले आहे। तसेच आगरी कोळी खाद्य संस्कृती टिकून राहावी याकरिता देखील घरगुती तयार केलेल्या मसाल्यांचाच वापर करून मांसाहारी शाकाहारी जेवण बनवले जाणार असल्याची माहिती यावेळी महिलांनी दिली आहे। त्यामुळे या आम्ही भिवंडीकर महोत्सवाला मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग दर्शवून कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहनही प्रताप पाटील यांच्यासह माऊली ग्रामसंस्था बचत गटाने तालुक्यातील महिला व त्यांच्या कुटुंबियांना केले आहे। आज प्रथमतः या भिवंडी तालुक्यात आमच्या महिलांनी म्हणजे आमच्या माऊली ग्रामसंस्थेच्या माध्यमातून महिला महोत्सव, मी भिवंडीकर महिला महोत्सव या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या आयोजनामध्ये आमच्या माऊली ग्रामसंस्थेच्या सर्व महिलांनी एक नियोजन करून हा कार्यक्रम महोत्सव आयोजित केलेला आहे। महिला ज्या काय पदार्थ बनवतात, जे काय ज्वेलरी बनवतात, जे काय मसाले बनवतात, लोणचं असू दे, पापड असू दे, ह्या सर्व या माऊली ग्रामसंस्थेच्या माध्यमातून बनवत असताना ह्या संकल्पनेबद्दल माझ्या मनात एक विचार आला की खरंच महिला एवढ्या उत्साही असून त्या या उद्योगधंद्यामध्ये भरारी घेतील, ही संकल्पना माझ्या मनात आली आणि मी आमच्या माऊली ग्रामसंस्थेला त्याबद्दल विचारलं की जर आपण महिला जर उद्योगधंद्यात आल्या तर घराच्या बरोबर आपण बाहेरच्या लोकांना देखील उद्योगधंदे देऊ शकतो आणि घराला हातभार लावू शकतो। ही संकल्पना मनात आल्यावर सर्वच महिलांनी एका मुखाने सांगितलं की ही संकल्पना अतिशय चांगली आहे आणि या संकल्पनेतून आम्ही तालुक्यातल्या बचत गटांना एकत्र करून हा महोत्सव साजरा करू आणि ह्या संकल्पनेला ह्या महिलांनी दुजोरा दिल्यामुळे एक खरोखरच अल्प कालावधीत एवढं नावारूपाला आलं की ॲड करण्यासाठी सर्वच महिलांनी पुढाकार घेऊन सर्वच जाती धर्माच्या लोकांना याच्यात सामावून घेतलं। ह्या प्रक्रियेतून असं समोर आलं की बचत गटांना म्हणजे महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जेवढं सरकार लक्ष देतं तेवढंच लक्ष आमच्या माऊली ग्रामसंस्थेने देखील दिलेलं आहे आणि भिवंडी तालुक्यात ही माऊली ग्रामसंस्था नक्कीच 1 नंबरवर असेल, कारण त्यांनी ह्या 2-3 वर्षात एवढे उपक्रम केले की दुसऱ्या लोकांना देखील त्याची दखल घ्यावी लागली। इतर जे काही बचत गट आहेत त्यांनी नेहमीच विचारपूस केली या माऊली ग्रामसंस्थेला की तुम्ही एवढ्या लवकर एवढी भरारी कशी घेतली, तर त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावात जातीपातीचं राजकारण न करता हे जे काय आम्ही मिळवलेलं आहे ते आमच्या एकजुटीचं फल आहे। म्हणून महिलांनी ही संकल्पना राबवत असताना ज्या 4
जानेवारीपासून 18 जानेवारीपर्यंत ह्या संकल्पनेतून हजारो महिलांना उद्योगधंद्यात उतरवण्यासाठी आणि त्यांना उद्योग मिळवण्यासाठी जी काही संकल्पना राबवलेली आहे ती यशस्वी होईल असे मला वाटते. जवळपास किती दिवस हा उपक्रम सुरू असणार आहे आणि याच्यामध्ये काय काय कार्यक्रमांचे आयोजन केले गेलेले आहे? ह्या उपक्रमामध्ये इथे स्वतः व्हेज नॉनव्हेज हे पदार्थ स्वतः बनवणार आहेत आणि जे काही स्टॉल लागणार आहेत जवळजवळ 70 ते 80 स्टॉल लागणार आहेत आणि विविध उपक्रम म्हणजे त्यांनी जे काय इथे सांस्कृतिक नृत्य असतील, जादूचे प्रयोग असतील, इतर ज्या महिलांचे जे प्रोत्साहन देण्यासाठी ज्या महिलांनी उद्योगधंदे केलेले आहेत, ज्या यशस्वी उद्योजिका बनलेल्या आहेत, त्यांचा मान सन्मान इथे करणार आहेत. दादा काय सांगाल, संपूर्ण भिवंडी तालुक्यातील ज्या महिला असतील, ज्या महिला मंडळ असतील, त्यांना आपण काय आवाहन करणार माऊली ग्रामसभेच्या माध्यमातून? मी सर्व महिला भगिनींना माझ्या विनंती करेन की तुम्ही ह्या फेस्टिवलला, या महोत्सवाला येऊन इथे जे काय पदार्थ किंवा इतर गृहोपयोगी वस्तू असतील त्याचं जे स्टॉल लागलेले आहेत त्या स्टॉलला, या महोत्सवाला तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या. इथे भेट दिल्यानंतर नक्कीच तुमच्या अंगात उद्योजिका बनण्याचं वारे वाहू लागतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आम्ही भिवंडीकर महोत्सव हा पहिल्यांदाच भिवंडीमध्ये होणार आहे. त्याच्यासाठी आमच्या माऊली ग्रामसंस्थेने भरपूर महिलांनी इथे येऊन सगळे कार्यक्रम राबवलेले आहेत. त्याप्रमाणे आमच्या मसाल्याचा पण आहे. अजून महिला खाद्यपदार्थ पूर्ण भिवंडीवासी महिलांना असं माझं आव्हान आहे की सर्व गावातील बचत गट, महिला मंडळ इथे येऊन भेट द्यावी, उत्सवाला भेट द्यावी ही माझी विनंती आहे. धन्यवाद. आम्ही मुंडी डाळ पीठ ठेवणार आहे, मटण आहे, कोंबडे, गावठी कोंबडे आहेत, पापलेट, कोलंबी आहे, बोंबील आहेत, वडे बी आहेत. पण जे आम्ही आमचे जसं जेवढं आम्हाला जमेल ना तेवढं आम्ही आमच्या हिमतीने करणार आहेत. पण हां, किती दिवस भेटणार ते सगळं? ते आम्ही दर दिवस ठेवणार आहेत. 15 दिवस. कार्यक्रमाचा हेतू काय? आता माऊलीला चांगलं काहीतरी संस्कृती हां. नमस्कार. 4 जानेवारी ते 18 जानेवारी अंजूर फाटा चरणीपाडा येथे, रानाळ येथे आम्ही भिवंडीकर महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तर मी सर्व भिवंडीवासियांना कळकळीची विनंती करते की एकदा तरी आमच्या गावात येऊन बघा. माऊली ग्रामसंस्था आयोजित जागर स्त्री शक्तीचा हा मेन हेतू आहे की त्या हेतूमध्ये तुम्ही बघा की इथे माऊली ग्रामसंस्थेने काय केलेलं आहे. माऊली ग्रामसंस्था म्हणजे 15 बचत गट मिळून आम्ही एक संस्था निर्माण केली आणि आज ह्या 150 महिला या भिवंडी महोत्सवाचे आयोजक आहेत. आम्ही म्हणजे कल्पना देखील नव्हती केली की इतका मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटेल आणि आमच्या महिलांनी ते करून दाखवलं. आमचे माननीय प्रताप पाटील सरपंच यांच्या मनात ही संकल्पना आली की आपण देखील इथे महोत्सव भरवावा. महोत्सव भरतो हा 3 दिवसाचा किंवा 8 दिवसाचा, पण त्यांचं बोलतात ना विचारच महान असतात. त्यांनी थेट 15 दिवसाचा महोत्सव भरवला. 15 दिवसाचा महोत्सव म्हणजे तर इतकं करणार काय, पण आयोजन असं होत गेलं आणि महिलांनी इतकी साथ दिली की ते आता नावारूपाला आलेलं आहे. 2 दिवसात आमच्या 150 महिला संपूर्ण तालुक्यामध्ये आमंत्रणाला गेल्या आणि 3 दिवस झाले आम्हाला स्टॉलसाठी देखील फोन येतात. आमचे 80 स्टॉल पूर्ण झालेले आहेत. आम्हाला अगोदर विचार पडलेला का स्टॉलमध्ये काय काय ठेवायचं, इतकं कोण राहणार, पण आता इतके स्टॉल फुल झालेले आहेत. महिलांना आमच्या महिलांनी इतकं उत्स्फूर्त केलं की नाही तुम्ही करू शकता. आणि इथे संपूर्ण भिवंडी तालुक्यातील ज्या महिला आहेत
ज्या घरगुती काहीतरी उद्योग करतात पण त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही, ती बाजारपेठ उपलब्ध करून दिली ते आमच्या माऊली ग्रामसंस्थेने. इथं येऊन ते त्यांचे प्रोडक्ट विकू शकतात आणि जर विकून त्यांना जे मानधन भेटेल तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढेल. उद्या त्यांचा प्रोडक्ट मॉलमध्ये दिसेल. ते मला वाटते फक्त न फक्त आमच्या माऊली ग्रामसंस्थेमुळे. आमच्या माऊली ग्रामसंस्थेचा एकच हेतू आहे की महिलांनी सक्षम व्हावं, पुढे जावं. आणि आमचे माननीय प्रताप पाटील यांची ही संकल्पना आहे. त्यांनी नेहमी पदावर बसले तेव्हापासून महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. म्हणजे महिला कशी सक्षम व्हावी त्या दृष्टीने त्यांनी नेहमी कार्य केलेले आहेत आणि त्यांचा फुल सपोर्ट आम्हाला असतो का तुम्ही पुढे चला, काहीही होईल आपण बघून घेऊ. आज त्यांच्या या सहकार्यानं इतकं मोठं भव्य आयोजन करायची जी ताकद आहे ते आम्हाला सर्वांना मिळालेली आहे. मी भिवंडीवासियांना कळकळीची विनंती करते की तुम्ही एकदा तरी आमच्या महोत्सवाला भेट द्या. पुढच्या वर्षी तुम्हाला सांगायची देखील गरज लागणार नाही की तुमची तारीख कधी आहे, तुम्ही आम्हाला फोन करणार. धन्यवाद. हे पहिल्यांदाच आमच्यासाठी म्हणजे एक नवीनच पहिल्यांदा रानलमधल्या गावांमध्ये महिलांना एवढा म्हणजे पुढे येण्यासाठी आमचे सरपंच साहेब प्रताप पाटील साहेब त्यांनी आमच्यासाठी एवढं काय काय कार्यक्रम उपलब्ध करून दिलेत की आज आम्ही स्वतः सगळ्या महिला सांगू शकतो की हां आम्हीसुद्धा काहीतरी करू शकतो. त्या ह्याच्याने असं आम्ही पण आमच्या बचत गटांनी 15 बचत गट आहेत, तर विविध कार्यक्रम तर घेतलेलेच आहेत. पण आमच्या पण वाटलं की मनात की आपण पण डान्स वगैरे करावा सांस्कृतिक कार्यक्रममध्ये असं. तर आमच्या 15 जणी बायका आहोत आम्ही, त्यांनी एक डान्स घेतला. बरं चला मुलांना आपण शिकवतो, मग आपणसुद्धा काहीतरी कला करावी, आपल्यासुद्धा काहीतरी गुण आहेत ते सुद्धा दाखवता यावे. त्यासाठी आम्ही पण एक सांस्कृतिक डान्स करणार आहोत. ह्या वेगवेगळे काहींनी जेवणाचे स्टॉल लावल्यात, काहींनी पर्स बॅग वगैरे असं काही. म्हणजे आपल्यामध्ये जी कला आहे ती कशी पुढे येईल त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील, मग प्रत्येक गटांनी काय काय करायचं हे सगळं नियोजन आम्ही सगळं मिळून एकत्र केलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या महिला भिवंडीवाल्यांना आवाहन करतो की आमच्या स्टॉलला या सगळ्यांनी बघा कसं आहे ते. पहिलंच वर्ष आहे पण तुम्ही आम्हाला खूप मदत करा, खूप छान वाटेल, भेट द्या. ती भाविका पाटील, न्यू जरीबरी बचत गट राणाल. आमचा 15 बचत गटांचा एक गट करून आम्ही जे व्यवसाय उद्योग करतो त्यात आमच्यात हे उद्योग करूनसुद्धा आम्ही वेगवेगळ्या बिझनेस वुमन आहोत. त्यात मी दागिन्यांचं करते. उद्या मी हा दागिन्यांचा स्टॉल लावणार आहे. पण आम्ही ऑर्डर घेतो जातो तिथे. हा आता कसं इथे सगळ्यांना प्रत्येकाचे प्रोडक्ट विकायला प्रोत्साहन मिळालेलं आहे. आणि आमचे सरपंच प्रताप पाटील साहेब बोलले का राणाल महोत्सव नाही ठेवायचा, भिवंडीकर महोत्सव ठेवायचा. का तर भिवंडी तालुक्यातल्या सगळ्या बचत गट सगळ्या महिलांना इथे येण्याची संधी मिळावी. प्रत्येक गावातनं हे स्टॉल लावले गेले आहेत. गरीब महिला, गरजू महिला यांना पण काहीतरी उद्योग करायला मिळतील आणि त्यांची पुढे त्यांचं नाव पण होईल का बाबा ह्या याच्यात आलेले. मग त्यांनी पुढे काय करावं हे त्यांना आमच्या 15 बचत गटांना बघून त्यांना पण वाटेल का नाही काहीतरी करावं. बस, थँक्यू. माझं मी बचत गटामध्ये आहे. तर प्रत्येकाला भिवंडीकर सगळ्यांना मी विनंती करते आमच्या महोत्सवमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. प्रत्येक बचत गटाला मी विनंती करते आमच्यासारखं तुम्ही पण करावं, ही तुमच्या माझी नम्र विनंती तुमच्यासाठी. धन्यवाद. याच्यावर बोललेली नाही, कुठे या केले नाही, पण आम्हाला आमच्या प्रतापदादांनी पुढे नमस्कार. आम्हाला 4 शब्द सांगायचे की जास्ती कधी आम्ही बोललेली नाही कुठे. आमच्या प्रतापदादा आहेत ना ते आम्हाला पुढे घेतात. वहिनी घेतात, 2-3 वहिनी आहेत त्या घेतात आम्हाला पुढे. त्याही सांगितलं का असा या तुम्ही एवढे बचत गट करा सगळं. ते पहिलेपासून आम्हाला सगळं शिकवलं. इथं आमचा होता बचत गट दुर्गामाता, पण एवढं आम्ही पुढे नव्हता आणला. त्यांच्यामुळे आम्ही सगळे काही हिंडायला पण लागलो, सगळं काही करायला लागलो. गावात पण सगळं आम्हाला सगळं काही आपण मिळून दिला. इथे शिरे म्हणजे काय बोलतो स्टॉलला ती बिल्डिंग पण आपल्याला दिली ना, ते पण करून दिलं आम्हाला सगळं. आम्ही साधासुद्धा भाषण केला. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. भिवंडीकर महोत्सव भरवणार आहोत आम्ही 4 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत.
तर आम्ही विविध प्रकारचे जेवणाचे पदार्थ आगरी ठेवले आहेत आणि आमचा SP चा मसाला आहे तोच आम्ही यूज करणार आहोत जेवणामध्ये. काय काय पदार्थ असणार? मटण, चिकन, मच्छी, भाकरी, म्हणजे आमचं स्वतःचंच दुकान आहे. आम्हाला प्रताप साहेबांनीच प्रोत्साहन देऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. तर आमच्या गावात कोणीच भाकरी करत नव्हतं, तर आम्ही आता दुकान टाकलं आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये 4 पार्टनर आहोत. स्टाईलमध्ये जेवण भेटणार. हां, तर आम्ही तिथे चिकन आणि भाकरी ठेवतो, पण आता या स्टॉलला आम्ही सगळे ठेवलं आहे, मटण, मच्छी वगैरे सगळं. SP चे आम्ही मसाले माऊली संस्थेत स्वतः तयार केलेलं. हां, आमच्या स्वतः महिलांनी 150 महिलांनी. गीता पाटील. जेवणाबद्दल थोडं झणझणीत बोला, कारण काय माहिती आहे का, नमस्कार. आज इथे माऊली ग्रामसंस्था आयोजित जे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये आगरी कोली पद्धतीचं जेवण मिळणार आहे. त्याच्यामध्ये मच्छी, मटण, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, विविध प्रकारच्या थाल्या भेटेल, फिश थाली भेटेल, मटण थाली भेटेल, झणझणीत हे सगळे मटणाचे आयटम असतील. आम्ही आगरी कोली पद्धतीने जेवण बनवणार आहोत. सर्व भिवंडीवासियांना माझं निवेदन आहे की सर्वांनी येऊन आमच्या जेवणाचं चव घ्यावी. धन्यवाद. म्हणजे करीत घातले. काय काय बनवणार आहेत, कसं बनवणार आहेत? आम्ही आमच्या पद्धतीनेच आम्ही जसं आमचे घरगुती आम्ही बनवतात ना तसंच आम्ही आगरी पद्धतीने बनवणार आहे. पण हां, आज तो मच्छी, मटण, पापलेट, सुरमई, कोलंबी, आपले वडे बी, हां, खेकडा, पूर्ण सगळं आम्ही पहिल्यांदा इथं आमचे प्रताप भाऊने आम्हाला उतरलेलं आहे. कोंबडी वडे आहेत, पूर्ण सर्व ते दालमुंडी, हां, व्हेज आयटम पण असणार आहे. आणि भाकरी बी आहेत, हां, भाकरी बी भेटतील. हां, आपली तांदळाच्या भाकरी आहेत. हां, विविध प्रकारे या ठिकाणी. हां, पूर्ण एक वेळेला काय सांगाल जेवणावरती ताव मारण्यासाठी या ठिकाणी? एकदा ताव मारला ना तर पुन्हा पुढच्या वर्षी आमची आठवण काढणार. हां, असं जेवण आम्ही झणझणीत बनवणार आहेत, एकदम झणझणीत बनवणार आहेत. हां, लोणचं बी घरगुती बनवले. हां, एकदम भारी. मसाले कुठून आणणार आहे? मसाला आम्ही घरी बनवले आहेत, घरी आणून बनवले. ठाण्यावरून मसाला आणून आम्ही घरी बनवून मसाला असणार. हां, स्पेशल मसाला एकदम. हां, एकदम भारी. हां, मी आणून देऊ का त्यांना? हो सांगा. मी त्यांना मच्छी आणून देते. त्यांना एकदम फ्रेश मच्छी ताजी मुंबईवरून आणून देणार. हां, पापलेट काय रावस लागणार, सुरमई लागणार, कोलंबी लागणार, सगळं आणून देणार. एकदम ताजी मच्छी आणि त्या बनवणार. मला तर टाईम नाही, माझा धंदा आहे, पण मी बनवणार नाही, यांना आणून देणार. हां, मस्त एकदम ताजी मच्छी, एकदम फ्रेश, एकदम बनवणार म्हणजे एकदम एक नंबर. टेस्ट करण्यासाठी भिवंडीकरांनी यावं का इथं? जरूर अगदी यावं. एकदम टेस्टिंग बनवणार, घरचा मसाला वगैरे सगळाच एकदम मस्त बनवणार. हां, बचत गटाचा सगळ्या बाया बचतच्याच आहे त्या. हां, तोच मसाला यूज करणार. काय सांगाल या कार्यक्रमामध्ये हरिपाठ आहे, भजन आहे, व्हेज आहे, सगळं म्हणजे असं शाकाहारी मालकऱ्यांना सुद्धा आहे असं जेवण.